अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा मोठे संकट निर्माण झालेले आहे. दहेगाव येथे शेतकरी भास्कर मनोहरराव गावंडे यांच्या शेतात विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे. या आगीत सुमारे 1 एकर शेतातील उभा ऊसाचा पीक पूर्णपणे जळून खाक झालेले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. या घटनेनंतर शेतकरी आणि ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आग इतकी पसरली होती की संपूर्ण पीक नष्ट झाले. आधीच अवकाळी पावसामुळे आणि ऊसाच्या कमी दरामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर ह्या घटनेमुळे दुहेरी संकट ओढावलेलं आहे. या घटनेनंतर वीज वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून नुकसान भरपाई मिळेल का, असा सवाल शेतकरी वर्गाकडून केला जात आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य ती मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. न्यूज एक्सप्रेस करिता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी.